नमस्कार मंडळी, आपण भेट देत आहोत सातारा जिल्ह्यातील वाईजवळच असणाऱ्या बलकवाडी धरणाकडे जाताना गोळेवाडीमधील शिवमंदिराला। हॅलो गाईज, आपण सातारामधून आता निघालोय आणि आता आपण वाई धरणामार्गे जाणार आहोत बलकवाडी धरणाकडे आणि गोळेवाडीमध्ये हे मंदिर आपल्याला पाहायला मिळते। हे आहे बलकवाडी धरण। या धरणापासून पुढे गेल्यानंतर गोळेवाडी हे गाव लागेल। या गावामधून पुढे गेल्यावर या मंदिराकडे जाण्याचा मार्ग आपल्याला दिसतो। आजूबाजूला पाहाल तर संपूर्ण परिसर धरणाचे पाणी आटल्यामुळे सुकावलेला दिसेल। या गावामध्ये धरण आटल्यामुळे तब्बल 21 वर्षांनंतर पुरातन गोकर्णेश्वर मंदिराचे दर्शन आपल्याला घेता येते। आम्ही मंदिराच्या तिथे पोहोचलो आणि पर्यटकांची गर्दी आपण पाहतच असाल, खूप गर्दी होती आणि पण हे मंदिर जे आहे ते थोडंसं पाण्यामध्ये गेलेलं होतं। पाण्याने मंदिरामध्ये प्रवेश केल्यामुळे आम्हाला मंदिरात जाता नाही आलं, पण काही जण मंदिरामध्ये जाऊन छान दर्शन घेत होते। कमरेपर्यंत पाणी येत असूनही भाविकांची गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळत होती। या मंदिरामध्ये आपल्याला श्री शंकराची दगडामध्ये कोरलेली स्वयंभू पिंड आपल्याला पाहायला मिळेल। या मंदिरास 2 गाभारे आहेत। 2 दिवसापूर्वी मंदिराचे आत जाऊन छान दर्शन घेता येत होते। आताही दर्शन घेता येते, फक्त पाणी कमरेपर्यंत येत असल्यामुळे भाविकांना थोडी अडचण निर्माण होत आहे। आणि तुम्ही पाहतच असाल इथे आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे। तब्बल 21 वर्षांनंतर आपल्याला गोकर्णेश्वर शिव मंदिराचे दर्शन आपल्याला घेता येत आहे आणि हे मंदिर पांडवकालीन असून या मंदिराचे जुने अवशेष आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत आणि त्यासोबत आपल्याला इथे भाविकांची गर्दीही अफाट झालेली दिसतीये। आताही दर्शन घेता येत आहे, पण पाणी कमरेपर्यंत येत आहे। या भागात पाऊस झाल्यामुळे पाणी मंदिरात पुन्हा प्रवेश करत आहे। माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या पर्यटन स्थळाला नक्की भेट द्यायला विसरू नका। अशा प्रकारे आम्ही इथे छान दर्शन घेतलं आणि पुन्हा घराच्या वाटेने निघालो। खूप छान दर्शन झालं। तुम्ही नक्की भेट द्या आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।